नमस्कार, मी स्नेहल. आज आपण इथे किचनमध्ये ज्या पण आपल्याला उपयोगी अशा टिप्स अँड ट्रिक्स बघणार आहोत, ज्यामुळे आपला किचनमधलं काम पटकन होईल आणि सोयीचं होईल. पहिली ट्रिक आपली अशी आहे की आपल्याकडे बिसलरीच्या बॉटल खूप असतात आणि तीच बिसलरीचं झाकण मी इथे घेतलेलं आहे. त्याला एक सुरीने होल मारून घेतलेला आहे. आता इथे मगमध्ये मी थोडंसं कोमट पाणी घेतलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण टाकणार आहेत हार्पिक. हार्पिक याच्यामध्ये तुम्हाला 3 ते 4 चमचे टाकायचं आहे. आणि हे असं सोल्युशन आपण इथे बनवणार आहोत की जे पण सोल्युशन तुम्ही बनवाल तर तुम्हाला खूपच उपयोगी पडेल. आता त्यामध्ये मी अर्धा लिंबू टाकत आहे. अर्धा लिंबूच्या ऐवजी तुम्ही इथे व्हिनेगर पण वापरू शकता. जर लिंबू नसेल तर व्हिनेगर वापरा आणि व्हिनेगर नसेल तर लिंबू वापरा. आता याच्यामध्ये आपण लिंबू पिळून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण 1 चमचा बेकिंग सोडा टाकणार आहोत. बेकिंग सोडा टाकताच याच्यामध्ये रिॲक्शन सुरू होते आणि आता हे लिक्विड जे आहे ते आपण जी बिसलरीची बॉटल घेतली होती त्या बॉटलमध्ये भरून ठेवायचं आहे. हे आणि आपण आता त्याला झाकण लावू. तुम्हाला याच्यामध्ये सोड्याची रिॲक्शन झालेली दिसतच असेल. आता हे जे लिक्विड आहे हे आपण आपली किचनची जी लादी असते किंवा किचनचा जो ओटा असतो तो खूपच खराब होतो आणि तेलकट होतो. तो स्वच्छ करण्यासाठी आपण हे सोल्युशन वापरणार आहेत. आता आपण काय करू, आपल्या किचनची जी लादी असते त्याचे जे 2 जॉईंट असतात त्या जॉईंटमध्ये खूपच मळ साठलेला असतो, तेलकटपणा असतो, तो पटकन निघत नाहीत. आपल्याला खूप जोर द्यावा लागतो. अशा वेळेस काय करायचं, हे सोल्युशन आहे ना ते त्या 2 जॉईंटमध्ये टाकायचं आणि ब्रशने असं नुसतं वरच्यावर टूथब्रश मी इथे घेतलेला आहे फिरवून ठेवायचा आणि 15 ते 20 मिनटामध्ये तुम्हाला तुमचा रिझल्ट दिसेल. 15 ते 20 मिनटामध्ये पूर्ण जो मळ असतो ना तो वरती येतो. तुम्ही फक्त इथे एक ओला कपडा घेऊन पुसून घ्यायचा आणि तुम्हाला रिझल्ट लगेच 15 ते 20 मिनटामध्ये दिसेल. अगदी जोर न लावता तुमची जी लादी आहे ती स्वच्छ होईल. ही ट्रिक मी नेहमी वापरते म्हणून तुमच्यासोबत आज शेअर केलेली आहे. तर नक्की वापरून बघा आणि जर वापरत असाल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अशा कोणत्या कोणत्या टिप्स तुमच्याकडे असतील तर मलाही शेअर करा. आता दुसरी ट्रिक आपली अशी आहे की आपल्या किचनमध्ये ते लाईटचे बोर्ड असतात ते आपले सारख्या तेलकट हात लागल्यामुळे खूप खराब होतात आणि ते आपण पाण्याने धुवू शकत नाही. तर अशा वेळेस काय करायचं, आपल्याकडे आईस्क्रीमची असा चमचा असतो, त्या चमच्याला मी एक कपडा गुंडाळला आहे आणि त्याच्यावरती दोऱ्याने मी बांधत आहे. दोऱ्याच्या ऐवजी तुम्ही रबर पण वापरू शकता. मी इथे दोरा घेतलेला आहे भक्कम होण्यासाठी. दोरा बांधायचा आणि याच्यावरती आपण आता काय करणार आहे, कोलगेट लावणार आहेत आणि दोऱ्याची मी गाठ बांधून घेते आणि त्याच्यावरती थोडीशी कोलगेट लागते आणि त्यावरती तुम्ही सॅनिटायझर हवं असेल तर ते टाकायचं, नसेल तर काही हरकत नाही. आता आपण कोलगेट लावून घेतले आणि हे कोलगेट आपण जो आपला लाईटचा बोर्ड आहे तो खूपच खराब झालेला आहे. तर त्यासाठी आपण इथे मी त्याच्यावरती थोडंसं ओलं करण्यासाठी सॅनिटायझर वापरलेलं आहे. नसेल तर तुम्ही नाही वापरलं तरीही चालेल. आता आपण ती कोलगेट आहे ती त्या लाईटच्या बोर्डाला चोळून घेऊ आणि मी इथे एक गेलेला जो ब्रश असतो ना आपला तो घेतलेला आहे. आता हे बोर्ड बघा तुम्ही किती खराब झालेला आहे. ते सारखा इथे हात लागला जातो त्यामुळे ते खराब होतं. लाईटचं काम आहे त्यामुळे आपण इथे पाण्याचा वापर करू शकत नाही. म्हणून मी इथे एक सुका ब्रश घेतलेला आहे गेलेला आणि ब्रशने मी इथे पूर्ण घासून घेत आहे. बघा तुम्ही किती तुम्हाला रिझल्ट आता इथे समोरच दिसेल. किती खराब झालेली बटणं आहेत ती आणि ब्रशने मी फक्त वरच्यावर त्यांना चोळून घेत आहे. पाण्याचा वापर केलेला नाही आहे, बिलकुल पाण्याचा वापर केलेला नाही आहे. आणि आता हे पूर्ण घासून झाल्यावर मी एक सुका कपडा लावून घेतला आहे त्याच चमच्याला आणि पूर्ण सुक्या कपड्याने मी ते पुसून काढत आहे.
बघा तुम्हाला रिझल्ट दिसत असेल. लाईटचे बटणं किती स्वच्छ झालेली आहेत ती. ही ट्रिकसुद्धा तुम्ही नक्की वापरा. फक्त अशा वेळेस काय करा, लाईटचं स्विच बंद करत जा. आता दुसरी टीप आपली अशी आहे की आपण स्वयंपाक करतो आणि तेव्हा आपला 2 ते 3 वेळाला आपला गॅस स्वच्छ धुवायला लागतो. तर आणि पाण्याने धुवून आपला गॅस खराब होतो. मग अशा वेळेस काय करायचं, आपण इथे एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. पाण्यात मी शॅम्पू टाकला आहे आणि त्याच्यात थोडासा बेकिंग सोडा टाकला आहे आणि थोडासा लिंबू मी इथे पिळलेला आहे. लिंबाच्या ऐवजी व्हिनेगर वापरू शकता. आता हे सोल्युशन मी बाटलीमध्ये भरून ठेवते. हे सोल्युशन तुम्ही जेव्हा तुम्हाला गॅस पुसायचा असेल किंवा फ्रीज पुसायचा असेल तेव्हा तुम्ही हे सोल्युशन वापरू शकता. आता अर्ध्या सोल्युशनमध्ये मी हे बर्नर टाकते, कारण बर्नरमध्ये कचरा अडकतो आणि मग आपला गॅसचा जाळ जो असतो तो लाल पेटतो आणि आपली भांडी काळी होतात. मग अशा वेळेस काय करायचं, आपण आता जे सोल्युशन बाटलीत भरलं आहे ना स्प्रेमध्ये, ते याच्यावरती फक्त फवारायचं आहे. आपल्याला इथे अगदी जोर नाही लावायचा आहे, नुसतं फवारायचं आणि एक कपडा घ्यायचा, सुका कपडा, आणि त्याच्याने ते पुसून काढायचं. अगदी गॅस आपला नवीनसारखा चकाकायला लागतो. ही टिप आणि ट्रिकसुद्धा तुम्ही वापरू शकता आणि तुमच्या कामाचा जो वेळ आहे तो वाचवू शकता. अगदी झटकीपट आपला गॅस पुसून होतो. गॅसचा ओटासुद्धा तुम्ही याच्याने पुसू शकता. तेलकटपणा अजिबात राहत नाही याच्यामुळे. आणि जे बर्नर आहेत आपण पाण्यात टाकलेत ते बर्नरसुद्धा आपण आता ब्रशने घासून घेऊ, म्हणजे मग त्यामध्ये जे अडकलेलं असतं ते निघून जातो आणि गॅससुद्धा आपला चांगला पेटतो. आणि गॅसची आपल्या चांगला पेटल्यामुळे गॅसची बचत होते. आता हे मी ब्रशने घासून घेते. घासून झाल्यावर मी स्वच्छ पाण्याने ते धुवून घेतलेले आहेत आणि मग ते सुक्या कपड्याने आपण पुसून घ्यायचेत. आता मी धुवून घेतलेत ते, आणि जे लिक्विड उरलं आहे ते मी पुन्हा स्प्रेच्या बॉटलमध्ये भरून ठेवते. म्हणजे जेव्हा किंवा आपला ओटा पुसायचा असेल किंवा फ्रीज पुसायचा असेल तेव्हा हे लिक्विड वापरता येईल. ते असंच फेकून नाही द्यायचं. हे बघा खाली किती गाळ आहे ते. आता हे लिक्विड आपण ओटा पुसासाठी सुद्धा वापरू शकतो किंवा तुम्ही काचा पुसण्यासाठी सुद्धा वापरू शकता खिडकीच्या. हे बघा मी आता फडक्याने पुसून घेत आहे बर्नर, आणि हे बर्नर फक्त फडक्याने पुसून घ्यायचं, कारण की त्यामध्ये पाणी राहिलं तर परत गॅस लीक व्हायची शक्यता असते. त्यामुळे मी स्वच्छ कपड्याने ते आता सुक्या कपड्याने पुसून घेतलेलं आहे आणि हे जे लिक्विड आहे ते आता आपण वापरू शकतो. तर अशा ट्रिक्स अँड टिप्स नक्की तुम्ही वापरा.